सोलापूर शहरात वाढत चाललेल्या सामासिक अंतरातील अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेने अत्यंत महत्त्वपूर्ण व कडक निर्णय घेतला आहे. यापुढे प्लिंथ इंटिमेशन देणे सक्तीचे करण्यात आले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोठ्या आर्थिक दंडासह प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या 1 डिसेंबर 2021 रोजीच्या आदेशानुसार सोलापूर महानगरपालिकेत UDCPR नियमावलीनुसार संगणकीय प्रणालीद्वारे बांधकाम परवानग्या दिल्या जात आहेत. नोंदणीकृत लायसन्स इंजिनियर अथवा आर्किटेक्ट यांच्या माध्यमातून प्रस्ताव सादर होतो आणि अपेंडिक्स B फॉर्म फॉर सुपरविजन सादर करून नगररचना विभागाकडून मंजुरी दिली जाते. अलीकडच्या काळात मंजूर नकाशानुसार आवश्यक असलेले सामासिक अंतर न ठेवता वाढीव बांधकाम केल्याचे अनेक प्रकार निदर्शनास आले आहेत. या प्रकारांना आळा घालण्यासाठी आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्या मार्गदर्शनाखाली 11 जुलै 2025 रोजी परिपत्रक जारी करण्यात आले. त्या नमुन्यात प्लिंथ इंटिमेशन देणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्लिंथ इंटिमेशन न सादर करता बांधकाम सुरू असल्यास दंडात्मक कारवाई निश्चित करण्यात आली आहे. 500 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या बांधकामाकरता पहिला टप्पा 5,000, दुसरा टप्पा 25,000, तिसरा टप्पा 1 लाख रुपये. 500 चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्रफळाच्या बांधकामासाठी पहिला टप्पा 10,000, दुसरा टप्पा 50,000 आणि तिसरा टप्पा 2 लाख. चौथ्यांदा नियमभंग झाल्यास संबंधित इंजिनियर आर्किटेक्टची नोंदणी 6 महिन्यांसाठी निलंबित करून BPMS प्रणालीवर होल्ड करण्यात येणार आहे. 5व्यांदा नियमभंग झाल्यास 5 वर्षांसाठी नोंदणी निलंबित केली जाणार आहे.